जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकतात. इन्फोसिस या कंपनीच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. या कंपनी थ्रू अपडेट आला आणि अनेकांना माहिती आहे टॉप लेवलची कंपनी आहे. 2024 यांना ब्रँड फायनान्स अवॉर्ड मिळालेला आहे. 2023 यांना टाइम्सने वर्ल्ड बेस्ट कंपनीचा अवॉर्ड दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता टॉप एम्प्लॉयर सर्टिफाईड एक्सलन्स इन एम्प्लॉई कंडिशन. भरपूर सारे अवॉर्ड्स मिळाले. सर्टिफाईड टॉप लेवलची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये काम करण्याची संधी वॅकन्सी आली आहे. त्याची तुम्हाला माहिती देतोय. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जॉब असणार आहे. अनेक ठिकाणी आहे, जसं की बघा भारतामध्ये अनेक ठिकाणी आहे, पण तुम्हाला मुंबईमध्ये करायचं आहे, पुणेमध्ये जॉब पाहिजे आहे, नागपूरमध्ये पाहिजे आहे, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. डिटेलमध्ये समजून सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स, बिझनेस आयडिया, फ्री कोर्सेस असे अनेक सारे व्हिडिओज आणतोय जेणेकरून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, इन्फोसिसची ऑफिशियल करिअर वेबसाईट आहे. तुम्ही इथे लोकेशन सर्च केले तर लोकेशननुसार तुम्हाला इथे दिसून जाईल. भरपूर साऱ्या देशांमध्ये वॅकन्सीज असतात. तर आपण त्यातल्या त्यात इंडिया इथे सिलेक्ट केलं आहे. इंडिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहेत, काही ग्रॅज्युएशन लेवलचे पाहिजे आहेत, त्यावर तुम्ही सर्च करू शकताय. जसं की मी इथे इंडिया सिलेक्ट केलं आहे आणि ग्रॅज्युएट लेवलवर इथे सिलेक्ट करतोय. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्या समोर ओपन होत आहे आणि भरपूर साऱ्या वॅकन्सीज इथे दिसणार आहे. जसं की तुम्हाला चेन्नईमध्ये पाहिजे आहे, इंदोरमध्ये पाहिजे आहे, तर तिथे पण तुम्ही मिळू शकताय. पण आता तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजे तर इथे मुंबईमध्ये यांचं ऑफिस आहे, नागपूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. जस्ट यावर क्लिक करायचे आणि भरपूर साऱ्या टोटल 160 जॉब वेगवेगळ्या प्रोफाईल आपल्यासमोर आलेले आहेत. ओके, जसं की बघा पुण्यामध्ये आहे, त्यानंतर पुन्हा पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये जास्त वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर मुंबईमध्ये पण आहे, नागपूरमध्ये पण आहे, त्या तुम्ही ते बघू शकता. जस्ट नेक्स्ट पेज तुम्हाला करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट पेजवर जेवढ्या पण वॅकन्सीज आहे त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके, आता हे जे जॉब्स आहे हे काही काहींना एक्सपिरियन्स मागितला आहे. मग तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे तर असं तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि टोटली तुम्ही फ्रेशर्स आहात, कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे, कारण की मॅक्झिमम लोकांचे कमेंट्स असतात की आम्ही फ्रेशर्स आहोत, आमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, तर त्यासाठी व्हिडिओ बनवा. तर त्यासाठी पण इथे एक वॅकन्सी आहे ज्युनियर अकाउंटंटची. यस, जबरदस्त वॅकन्सी आहे. पुण्यामध्ये जॉब असणार आहे. ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही तुम्ही अप्लाय करू शकताय. आता यासाठी बघा 0 ते 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. म्हणजे फ्रेशर्स आहात तरी अप्लाय करा, एक्सपिरियन्स आहात तरी अप्लाय करा. ओके, यासाठी स्किल्स काय पाहिजे, जसं की तुम्ही बघा अकाउंटंट ही प्रोफाईल असल्यामुळे फायनान्स रिलेटेड तुमच्याकडे नॉलेज आहे तर वेल अँड गुड. रिस्पॉन्सिबिलिटी तीच तुमची असणार आहे, जसं की बघा इथे दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकताय. मग यासाठी कोण अप्लाय करू शकताय, ज्यांच्याकडे बेसिक अकाउंटिंगचं नॉलेज आहे. त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅज्युएट तुम्ही आहात, जसं की बघा इथे दिलं आहे तुमचं BCom झालेलं आहे किंवा BCom, MBA, फायनान्स, MCom तुमचं झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. 2019 ते 2022 पासआउट तुम्ही पाहिजे. मिनिमम 55% तुम्हाला पडलेले आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे रोटेशनल शिफ्टमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. गुड कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे पाहिजे आणि तुम्हाला स्वॅप अकाउंटिंग आणि फायनान्स येत आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. अजून एक यांनी अट टाकले आहे की तुम्ही टीम प्लेअर पाहिजे, म्हणजे तुम्ही टीम रिलेटेड काम करता आलं पाहिजे, चांगलं कल्चर तुमचं पाहिजे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं पण सोपं आहे. इथे सॅलरी किती जाते तर बघा ज्युनियर अकाउंटंट आहे, ज्युनियर लेवलची पोस्ट आहे, त्यामुळे 25,000 रुपयांपासून तुमची सॅलरी स्टार्ट होते. जी की तुमची सॅलरी जर तुम्ही हायर पोस्टवर जाताय तर ती लाख रुपयांपर्यंत जाते. डिपेंड तुम्ही काम कसं करता आहे. त्यामुळे सुरुवात करण्यासाठी, करिअर स्टार्ट करण्यासाठी चांगली पोस्ट आहे. ज्यांचं BCom झालं आहे, MCom झालं आहे, MBA झालं आहे, त्यांनी नक्की इथे अप्लाय केलं पाहिजे. अप्लाय करणं पण अगदी सोपं आहे. इथे बघा दिलं आहे क्लिक हिअर टू प्रोसीड, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन झालं आहे. मग आपण इथे आपला ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे आणि पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथून रिकवर करू शकताय. आणि नवीन तुम्ही असाल तर इथे रजिस्टर यावर क्लिक करून इन्फोसिसच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे. रजिस्टर करणं पण अगदी सोपं आहे. जस्ट फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे.
यावर क्लिक करून तुम्ही सबमिट केलेलं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकताय. त्यामुळे चांगलं अपडेट आहे, भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. एक्सपिरियन्स तुम्ही असाल तर वेल अँड गुड, हाय सॅलरी तुम्हाला मिळेल. आणि फ्रेशर्स असाल तर तुमच्यासाठी तर मी वॅकन्सी सांगितलीच आहे. असे नवीन नवीन डेली जॉब अपडेट, बिझनेस आयडिया, करिअर गायडन्स, फ्री कोर्सेस तुम्हाला देतो आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.